उपवासाचे पापड कोणाकोणाला आवडतात, आमच्या इथं तर सर्वांना खूप आवडतात. नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर पहा. न शिजवता आपल्याला उपवासाचे अगदी मऊ असे कुरकुरीत खुसखुशीत पापड बनवायचे आहेत. चला तर पाहूया कशा पद्धतीने मी उन्हाळी काम केले आहे. त्याच्यामध्ये उन्हाळी कामामध्ये मी बटाट्याचे उकडलेले पापड बनवले आहे. खूप छान पद्धतीने तयार होतात हे पापड. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा कशा पद्धतीने मी हे पापड बनवले आहेत. उपवासामध्ये चवदार असा पदार्थ म्हणजे हे बटाट्याचे पापड. अगदी सोप्या पद्धतीने झटकीपट होणारे पापड. खूप सारे पापड मी तयार केले ते एका दिवसातच खूप सारे पापड तयार केले. तर व्हिडिओ पूर्ण पहा कशा पद्धतीने मी हे पापड बनवले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिला तर डिटेलमध्ये तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने हे बटाटा पापड बनवतात. फाटता न फाटता तुटता अगदी सोप्या पद्धतीने 2 दिवसातच हे वाळून निघले. आपल्याला घरातच हे वाळवायचे आहेत. चला तर पाहूया रेसिपी कशा पद्धतीने हे मी पापड बनवले होते. त्याच्यासाठी मी इथे 5 किलो बटाटा घेतला. अंदाजेच घेतला कारण की भरपूर बटाटे आम्ही घरी घेऊन आलतो, म्हणून अंदाजेच मी जवळपास 5 किलो बटाटे असतील. त्याच्यासाठी फक्त अर्धा किलो साबुदाण्याचा वापर करून मी मस्त खुसखुशीत कुरकुरीत पापड बनवले आहेत. तुम्ही पाहू शकता की काही जाड पातळ आहे. जाड हे सासूबाईंना चावत नाही म्हणून थोडेसे जाड ठेवले आहेत व आमच्यासाठी थोडेसे पातळ बनवले आहेत. त्यासाठी काय करायचे, आपल्याला कुकरमध्ये बटाटा उकडायला घालायचा नाही. अशा पद्धतीने मी चुलीला चांगला जाळ घालून त्या दिवशी चिप्स बनवले होते. त्याच दिवशी मी हे बटाटे उकडायला घातले होते व त्याचे पापड दुपारी बनवले. कारण की त्याच पाण्यामध्ये मी बटाटे चिप्स उकळून नंतर त्याच पाण्यात मी बटाटे उकडायला घालणार होते. नंतर अर्ध्या तासाने बटाटे छानपैकी उकडले. आपल्याला जास्त बटाट्यांचा गाळही करून घ्यायचा नाही. व नंतर बटाटे उकडत होते तोपर्यंत मी साबुदाणा चांगला भाजून घेतला. साबुदाणा चांगला फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कच्चा साबुदाणा ह्याच्यामध्ये वापरायचा नाही. कच्चा साबुदाणा वापरला की पापड्या कडक होतात. म्हणून आपल्याला खुसखुशीत पापड्या बनवायच्या असतील तर साबुदाणा भाजावाच लागतो. जास्त फुल गॅसवरही तेही भाजायचं नाही. कमी गॅसवरतीच साबुदाणा आपल्याला 10-12 मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे. अर्धा किलो साबुदाण्याचाच वापर करून मी 5 किलोचे पापड बनवले आहे. 2 डबे आमचे ह्या पापडांनी भरले आहेत. हे अर्ध्या तासाने बटाटे अशा पद्धतीने उकळले होते. नंतर साबुदाणा मी 10-12 मिनिट चांगल्या पद्धतीने भाजून घेतला. साबुदाण्याचा रंगही बदलला. नंतर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात चांगले बारीक दळून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये काही एवढे जास्तही पिठासारखे होत नाही. आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पापडामध्ये साबुदाण्याचा वापर करायचा आहे. एकदम पिठासारखाही आपल्याला साबुदाणा बारीक करून घ्यायचा नाही. नंतर थंड झाल्यानंतर बटाट्याची साल काढायला घेतली. कारण की बटाटे जास्त शिजले नव्हते म्हणून साल काढायला थोडी अडचण होत होती. इकडे मी साबुदाणा बारीक करायला घेतला. अशा पद्धतीने साबुदाणा बारीक केला. पाच किलो बटाट्यासाठी मी इथं फक्त अर्धा किलो साबुदाण्याचा वापर केला आहे. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. अगदी मऊ खुसखुशीत पापड झाले आहे. अजिबात कडकही झाले नाहीत. हे सर्व सामग्री मी पापडासाठी काढले आहे. लाल तिखट व मिठाचा मी फक्त इथे वापर करून पापड बनवणार आहे. आपल्याला अशा पद्धतीने सर्व बटाटा खिसून घ्यायचा आहे. कारण की त्याच्यात गाठ जाऊन द्यायची नाही किंवा बटाटा जाऊन द्यायचा नाही अख्खा. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने बटाटा खिसून घ्यायचा आहे. हे लाल तिखट व मीठ आपल्या तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. हिरवी मिरची तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी घालू शकता. पण मी ते लाल पापड बनवायचे ते म्हणून लाल मिरचीचा वापर केला आहे. नंतर हे एवढे खिसून ते जे आपला बटाटा तयार झाला तर त्यातच मी मीठवर मिरची घालून घेतली. एवढीशा भांड्यात बसत नव्हते म्हणून मी मोठे गमेले घेऊन त्याच्यामध्ये मी सर्व ॲड केले व सर्व एकजीव पीठ करून घेतले. कारण की आपल्याला हे सर्व एकजीव पीठ करून घ्यायचे आहे व एकही गटुळीना व आपल्याला साबुदाणा व बटाटा मिक्स झाला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचे आहे. म्हणजे पापड चांगले पातळ व मोठे मोठे तयार होतील. त्या परातीत बसले नाही म्हणून मी मोठ्या गमेल्यात सर्व बटाटा व साबुदाणा ॲड केला व सर्व चांगल्या पद्धतीने
सर्व एकजीव करून घेतले व आपल्याला हे पीठ 15 मिनटं किंवा अर्धा तास असेच भिजत ठेवायचे आहे. सर्व एकजीव केल्यानंतर हे पीठ थोडे रट्ट झालते. पुढे सांगते की ह्याला काय करायचे. हे पीठ असेच चांगले मळून घ्यायचे. मी 10-15 मिनटं चांगले मळून घेतले, तरी हे पीठ नंतर 10-15 मिनटांनी घट्टच झालते. नंतर आम्ही पापड घालायला सुरुवात केली. अशा पद्धतीने पापड घालायला सुरुवात केली. पण त्याच्यासाठी काय करावे लागले की परातीत हे थोडे थोडे पीठ घेऊन आपल्याला तांब्याने हे रगडायचे होते. नंतरच त्याचे पापड घालायचे होते, कारण की साबुदाण्यामुळे पिठाला घट्टपणा जास्त आलता. म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने तांब्याने पीठ चांगले रगडून घ्यायचे आहे. म्हणजे पिठामध्ये साबुदाणा सर्व मिक्स होईल व साबुदाणा मिक्स झाला की पापडही आपले चांगले बनतील. साबुदाणा चांगला बटाटा खिसलेला त्याच्यात भिजत राहिला होता, त्याच्यामुळे पीठ जरा म्हणजे बटाट्याचे मिश्रण घट्ट झालते. म्हणून मी अशा पद्धतीने सर्व बटाट्याचे व साबुदाण्याचे मिश्रण तांब्याने रगडून घेतले, कारण की साबुदाण्यामुळे ह्याला खूप घट्टपणा आलता व साबुदाणा भिजल्यामुळे आपले पापडही छानपैकी बनतात. पहा किती घट्ट पीठ इकडे साबुदाणा बटाट्याचे पीठ तयार झालते. नंतर अशा पद्धतीने आम्ही पापड घालायला सुरुवात केली. एकीकडे नंदबाईने प्रेस केले, गोळे करून देत होते. मी एकीकडे उंडे करून दिले व सासूबाईंनी तांब्याने रगडून पीठ दिले. म्हणजे कामे झटकीपट झाली. आम्हाला एवढ्या वेळात एवढे पापड बनवायला 2 तास लागले, कारण की ह्याला मेहनतही असते. पण आपल्याला वर्षभर खायचे म्हणल्यावरती जरा उंडे करायला छानपैकी आपले पापडही झाले पाहिजेत. तेलाचा बिलकुलही आम्ही इथे वापर न करता छानपैकी पापड बनवले आहे. तेलाचा वापर केले की नंतर तेलकट असा वेगळाच कुबट असा वास येतो. म्हणून मी इथे तेलाचा बिलकुलही वापर न करता हे पीठ बनवून पापड तयार केले आहे. अगदी छानपैकी आपले पापड तयार झालते. खायलाही खुसखुशीत कुरकुरीत मऊ असे पापड झालते. एक दिवस मी घरातच वाळू घातले, कारण की दुपारची वेळ झालती व ऊनही कमी झालते. म्हणून मी घरातच एक दिवस अशा पद्धतीने पूर्ण पापड वाळू घातले. आम्हाला एवढे पापड बनवण्यासाठी एवढी पूर्ण साडी अंथरून मी पापड बनवले होते. नंतर 2 दिवसाच्या कडक उन्हामध्ये मी बाहेर ठेवले. एक दिवस घरात ठेवून नंतर बाहेर ठेवले व अशा पद्धतीने तिसऱ्या दिवशी पापड तळण्यात घेतली. तर खूप छानपैकी पापड मऊ खुसखुशीत तयार झाले. अजिबात कडक नाही की रट लागले नाही. एकदम छानपैकी कुरकुरीत खुसखुशीत आपले पापड तयार झाले. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा, की तुम्हालाही समजेल. कमी साबुदाण्यामध्ये न फाटणारे तुटणारे व न वाफालता न तेलाचा वापर करता छानपैकी आपले उपवासाचे पापड तयार झालते. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब नसेल केले तर तेवढे सबस्क्राईबही करा. कसा वाटला व्हिडिओ तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व न आपल्याला शिजवता हे पीठ म्हणजे बटाटा काही शिजवून घेतात नंतर साबुदाण्याचे पीठ घालून, पण मी तसं न करता एकदम छानपैकी पापड तयार झालते. अशा पद्धतीने मी सर्व पापड तळून घेतले व मस्तपैकी सर्वांनी एन्जॉय केले. तुम्ही अशा पद्धतीने पापड करून मस्तपैकी एन्जॉय करू शकता. फक्त मेहनतीचे जास्त काम आहे. नाहीतर बटाटे ह्या दिवसात स्वस्त असतात. तुम्ही नक्कीच ह्या दिवसातच बटाटा आपले वाळवण्याचे पदार्थ ह्या दिवसात बनवून घ्या, कारण की ह्या दिवसात वारं कावदान नसतं. त्याच्यामुळे आपल्या पापडावरती कोणत्याही वाळवणावरती धूळ किंवा कचरा जाऊ शकत नाही. म्हणून ह्या दिवसात तुम्ही उन्हाळी काम करून घ्या. कसा वाटला व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.